नमस्कार. आजची पत्रकार परिषद घेण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हापासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे तेव्हापासून महानगरपालिका सातत्याने वेगवेगळ्या खरेदी करत आहे. मग त्याच्यामध्ये तुमचे पीपी किट्स असतील, मास्क असतील किंवा कोरोना च्या अनुषंगाने लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत या सातत्याने महापालिका परचेस करत आहे. आणि हे परचेसिंग कशा पद्धतीने होत आहे याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बारीक लक्ष या सगळ्या गोष्टींवर आहे. आणि महानगरपालिकेचा हा जो भ्रष्टाचार चालू आहे सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये बरेचसे लोक भरडले जातात. आपल्याला माहित असेल की काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी एक दाखवलं होतं की डेड बॉडी बॅग्स ज्या शव पिशव्या महानगरपालिकेने खरेदी केलेल्या, केएम हॉस्पिटलने खरेदी केलेल्या, कुपर हॉस्पिटलने खरेदी केलेल्या, काही केलेल्या त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे अशी एक ओरड होती. आणि ती ज्यांच्या बाबत होती ते वेदांत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे जे मालक आहेत आणि हे त्यांचे सायंटिस्ट आहेत. या दोघांनाही आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. त्यांच्यावर काय काय संकट ओढवली ही सगळी गोष्ट करताना, त्यांच्या बॅग मध्ये काय आहे, त्यांची प्राइस 6000 का आहे, या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या आम्हाला तिथे दिसल्या. महानगरपालिकेच्या अधिकारी किंवा अजून कोण कशामुळे हे सगळं होत आहे आणि त्या कोरोनाच्या डेड बॉडीच्या ज्या बॅग परचेस आहेत त्याच्यामध्ये मुंबईच्या जे नागरिक आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न होतोय का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या बॅगच्या प्राइसची काय किंमत आहे ही महानगरपालिकेने ठरवावी, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून कोणाला तरी दुसऱ्याला काम द्यायचंय म्हणून क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळलं जाते का, याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं याचे टेक्निकल एक्सपर्ट आहेत राजेंद्र लडकर पुण्याचे आहेत, एक कल्याणकर आहेत, यांनी त्या बॅग सप्लाय केलेल्या. आता हे दोघं तुम्हाला जे सत्य आहे ते सांगणार आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ही आपल्या पुढे आलं पाहिजे, आपण सांगा. आणि त्याच्यानंतर अजून 2-4 विषय महानगरपालिकेचे जे मी आपल्याशी बोलू, तुम्ही सांगा. तुम्ही बॅग बद्दल सांगा, तुम्ही जे तुम्हाला माहिती समोर नमस्कार, मी राजेंद्र लडकर. गेले 10 वर्षापासून आम्ही आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि थोडक्यात सांगा कारण हे सगळं लाईव्ह जो मुद्दा आहे तो सांगा. जे आपण समुद्रातून जे डेड बॉडीज काढतो त्यासाठी ऍक्च्युली संजीवनी डेड बॉडी बॅग बनवली गेलेली आहे, फ्लुइड ॲब्सॉर्बंट. कारण जेव्हा एखादी डेड बॉडी बाहेर काढतो पाण्याच्या त्यातून एक फ्लुइड बाहेर येतो. तसंच आपल्या कोरोनाचे जे पेशंट आहेत ICU मधून जे पेशंट बाहेर येतात तर त्या जे डेड बॉडी असतात त्यातून फ्लुइड बाहेर यायला लागतं आणि ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी आमची डेड बॉडी बॅग उपयुक्त आहे. गेले 5-6 वर्ष आम्ही NDRFला देतोय ही बॅग. NDRF सगळीकडे वापरते, विविध गव्हर्नमेंटच्या ऑफिसला पण देतोय आणि सगळ्यांकडून त्याचे चांगले फीडबॅक येत आहेत. ही बॅग स्पेशली डेड बॉडी बॅग नसून ही जी हँडलर आहेत लोक म्हणजे जे उचलून येणारे आहेत मृतदेह त्यांच्या जीवाची सुरक्षा करण्यासाठी ही बॅग बनवलेली आहे. आणि संपूर्ण जे WHO चे पॅरामीटर्स आहेत ते याच्यात बॅगमध्ये फुलफिल होत आहेत. आता कल्याणकर सर, आम्ही ही बॅग याचं पेटंट 2013 मध्ये फाईल केलं होतं आणि त्याचं डिझाईन पेटंट आपल्याला 2017 मध्ये मिळालेलं आहे. आणि हे पेटंटचे जे राईट्स आहेत हे यांनी कल्याणकरांनी घेतले आणि हे स्टार्टअप चालू केलेली आहे. ही बॅग अशी आहे, ही नॉर्मल बॉडी बॅग नसून ही साधारणपणे 87 इंच बाय 36 इंच आहे. WHOचे नियम प्रमाणे इथे तुम्ही पाहायला गेलं तर इथे सिलिंग दिसेल तुम्हाला, इथे सिलिंग आहे, इथे सिलिंग आहे, हँडलला पण सिलिंग आहे. म्हणजे जे उचलणारे आहेत त्यांना डबल प्रोटेक्शन आहे, इथे सिलिंग इथे सिलिंग असल्यामुळे. त्याचप्रमाणे
हे बॉडी रॅप करण्यासाठी याच्यामध्ये आपण एक प्लास्टिकची बॅग दिलेली आहे. आतमध्ये फ्लुइड ॲब्सॉर्बंट मटेरियल आहे. हे 3 ते 5 लिटरपर्यंत फ्लुइड ॲब्सॉर्ब करतं आणि ही आपण रियुजेबल करू शकतो. हे पॅड फक्त आपल्याला बदली करायचं. याचा जास्तीत जास्त खर्च 1000 रुपये येतो, पण त्यानंतर आपण ही बॅग परत रियूज करू शकतो. सोडियम हायपोक्लोराईड हे क्लीन करू शकतो आपण. तर ही अशा प्रकारची बॅग आहे आणि याची 200 किलो वजन उचलू शकते. हे जे कापड आहे हे क्रॉस लॅमिनेटेड पॉलिथिलीन आहे आणि या कापडाला जरी तुमचं म्हणजे एखादा उचलताना डेड बॉडी उचलताना खिळा लागला तरी ती फाटत जात नाही, ती आहे तिथंच राहते. आणि याच्यामधून बाहेर फ्लुइड यायचे कुठलेही चान्सेस नाही आहेत, स्मेल येत नाही. अशा प्रकारे ही बॉडी बॅग आपण बनवलेली आहे आणि ही गेली त्याच्यासोबतच आम्ही हँड ग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर हे सगळं अटॅच मध्ये असतं याच्यामध्ये. आणि हे मटेरियल सगळं पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे आणि हे इन्व्हायरमेंट करता हे मटेरियल जे आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे नियम आहेत त्याच्यामध्ये सांगितलं की प्लास्टिकचाच वापर झालेला पाहिजे. प्लास्टिकच फक्त बाकीचे दुसरं जे काय असेल रबर असेल हे असेल त्याच्यामधून विषारी वायू आणि इन्व्हायरमेंटचं हे बाहेर पडतं. म्हणून ह्या काही इन्व्हायरमेंटला सुद्धा धोकेदायक नाही आहे. TMC कोणत्या बॅग वापरतात हे दाखवलं तुम्हाला. बाजारात साधारणपणे अशा बॅग आहेत 500 पासून ते 3-3,500 पर्यंत आहेत. याला तुम्ही पाहायला गेलं तर इथे बघा खाली शिलाई मारलेली असते. शिलाई मारलेली आहे या शिलाई मधून बाहेर द्रव पदार्थ येतात आणि ते मग बाकीच्या जे उचलून येणारे आहेत त्यांना प्रादुर्भाव व्हायची शक्यता आहे कोरोनाची. आणि आपण पाहिलं तर एकाला जर का कोरोना झालं तर त्याच्यामुळे 10 लोकांना होतं, 10 लोकांचं 100 लोकांना होतं, असं ते पसरत जाऊ शकतं. तर हे कोरोनाचे रोखण्यासाठी अशा प्रकारचे बॉडी बॅग घेणं उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे बाजारामध्ये अशा पण रिजिड बॅगा आहेत. आता हे तुम्ही पाहायला गेलं तर इथे पण खालच्या साईडला शिवलेल्या आहेत. या शिवलेल्या याच्यातून आपलं द्रव पदार्थ संपूर्ण बाहेर येतात आणि हे तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची चौकशी करू शकता की किती प्रमाणात द्रव पदार्थ बाहेर येऊ शकतात आणि ते कसं ॲब्सॉर्ब करायला पाहिजे. तर हे संपूर्ण इथे 5 लिटरपर्यंत आपल्या याच्यात ॲब्सॉर्ब होतं. या प्रॉडक्टला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आमची फक्त बॉडी बॅगच निर्मिती नसून डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधित जसं की फ्लोटिंग स्ट्रेचर, मल्टीपर्पज स्ट्रेचर जे पाण्यामध्ये तरंगायला पाहिजे अचानक कुठल्याही अपघातामध्ये जीव कसा वाचेल अशा प्रकारचे सगळे पेटेंटेड प्रॉडक्ट आणि त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले अशी आमची कंपनी आहे. परंतु ओरड अशी झाली की ही कंपनी औरंगाबादची आहे, यांना अनुभव नाही आहे, काही आहे, ही ह्या क्षेत्रातलीच नाही आहे असा एक अपप्रचार करण्यात आला. आणि दुसरा असाही अपप्रचार झाला की बाजारामध्ये 1350 रुपयाला कोणीतरी देत आहे आणि ही 5-6 हजार रुपयाला का घेतली बॉडी. परंतु याची क्वालिटी ही कुणी बघितली नाही की मारुती कार आणि मर्सिडीज कार याच्यामध्ये काय फरक आहे हा काही जाणून घेतला नाही. फक्त घरात बसल्या बसल्या आरोप लावले आणि आमच्या कंपनीची बदनामी करण्यात आली. आणि एक मला फोन काय 9-10 तारखेला इथे आमचे सॅम्पल्स मागवले होते. सगळ्यात सुरुवातीला महानगरपालिकेने आमच्या वस्तू ज्या आहेत त्या जेम पोर्टलवर आहेत, केंद्र शासनाच्या जेम पोर्टलवर आहे. त्याला सिपेटचे आणि सगळ्याचे सगळे ISO सर्टिफिकेट सगळे आमच्याकडे आहेत, गुणवत्तेचे सगळे प्रमाणपत्र आमच्याकडे आहेत. त्यांनी बोलवलं त्यावेळेस आमचे जे रेट आहेत त्याच्यावरचे ते 7,800 रुपये आहे. 7,800 रुपये रेट असताना ज्यावेळेस कॉल केलं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे खूप जास्त होतं, आम्हाला हे परवडणारे नाही घेतले. तर आम्ही लॉकडाऊनच्या एकदम सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये काहीही मिळत नव्हतं बाहेर. अशा परिस्थितीत आमच्याकडे ज्या थोड्या बहुत तयार होत्या त्या आम्ही सप्लाय केल्यानंतर ते म्हणे आम्हाला जास्त क्वांटिटी लागणार आहे तर तुम्ही याचा थोडासा दर कमी करा. तरी आम्ही आमच्या पद्धतीनं खूप दर कमी केले आणि 5,900 रुपये हा दर आम्ही केला. सुरुवातीला एक NGO आहे स्माईल NGO, त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली त्यावेळेस रेट होता तो 6,000 समथिंग होता, नंतर 5,900 म्हणजे विदाउट GST. मग जशी क्वांटिटी वाढवली यांनी मग नंतर 500ची ऑर्डर, पुन्हा 500ची ऑर्डर. मग जसं क्वांटिटी वाढवली तर आम्ही तो दर कमी करत आहोत. त्यावेळेस 9 ते 10 जेव्हा असं समजायला लागलं की औरंगाबादच्या एका कंपनीला ऑर्डर देत आहे, मग 3दा टेंडर काढलं महानगरपालिकेनं. तिसऱ्या वेळेस 9 ते 10 लोक आले. 9 ते 10 लोक आल्यानंतर जे नॉर्म्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्या नॉर्म्स प्रमाणे फक्त आमचीच बॉडी बॅग ही सिलेक्ट झाली.
मग त्यामुळे आता आम्हाला काही माहित नाही, आम्ही औरंगाबादहून बाहेरून बिझनेस करतो, आम्हाला कॉल केलं गेलं, आम्हाला कुणाची इथे ओळख नाही काही. मग एक अनोळखी व्यक्ती मला महानगरपालिकेमध्ये भेटली आणि खूप फोन येत होते लोकांना कळल्यामुळे. तशी भेटली आणि सांगितलं की आपको एक फोन लावून दिला, आप वेदांत वाले हो, औरंगाबाद के हो? मी हो म्हणालो. आणि त्यांनी एक फोन लावून दिला CPDच्या तिथे बाजूला याच्याजवळ आणि मला बोलले मैं गुप्ता बात कर रहा हूँ और आपके बॉडी बैग यहाँ पर सप्लाई कर रहे हो. हाँ, तो ये जो टेंडर है अभी बड़ा टेंडर है, तो आप किसको जानते हो यहाँ पर महानगरपालिका? तो किसको नहीं जानते. हमें बुलाया गया है, हमारा जे पोर्टल के ऊपर है, नेशनल लेवल के उनसे बुलाया गया और हमारा सप्लाई कर दो. नहीं, आपको अगर आगे बिजनेस करना है तो कुछ तय करना पड़ेगा. नहीं, तय क्या करना है, हमने ऑलरेडी बहुत डिस्काउंट दिया है, हमने कम से कम 15-20% ऑलरेडी डिस्काउंट दिया है और हमें कोई दिक्कत भी नहीं है यहाँ पर, कोई दिक्कत भी नहीं. नहीं, आपको पता नहीं है, अगर आपको यहाँ पर महानगर पालिका के अगर आगे के टेंडर चाहिए, आगे का अगर सप्लाय करना है, मी बोललो आमचं गुणवत्ता आमच्यासारखं कोणी तोडीलाच असू शकत नाही आहे, आमचं पूर्ण देशभर जाती आहे, त्यामुळे आम्हाला भीती नाही त्याची, आम्हाला मिळणार नाही मिळणार याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. बोलतो आमचं क्वालिटी प्रॉडक्ट आहे, क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. पण तेवढे नाही, आपको क्या पता है, क्वालिटीबिलिटी सब चले जाता है. तर तुम्हाला आम्हाला काहीतरी ठरवावं लागेल 15% 20% जे काय. मी नकार दिला. फिर आप आगे बिजनेस नहीं कर सकते, आपको यहाँ पर आगे कोई बिजनेस नहीं मिलेगा, टेंडर नहीं मिलेगा असं सांगितलं. मी केलं नाही, ते सोडून गेलं. सोडल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन नंबर काढून तो माणूस देऊन गेला, त्याच्या फोनवर लावून दिला, मला नंबर फोन केला नाही झाला. मग नंतर त्याने माझ्या मॅनेजरच्या फोनवर फोन केला, कदाचित मला पण केला असेल, खूप फोन येतात येत होते, परंतु त्याच्यावर माझ्या लेटरवर 2-3 नंबर आहे, त्याच्यामुळे त्या मॅनेजरला फोन केला. मॅनेजरला विचारली माहिती, कहाँ सप्लाय करते हो, क्या करते हो, आपके मालिक कोण आहे, ते सगळं काढलं माहिती. आणि मग त्यानं काही नंबर दिला का नाही दिला माहिती आहे. मग तेव्हा मला फोन केला, मॅनेजरने सांगितलं की तुम्ही यांना फोन करा. मी त्याला जेव्हा तरी फोन केला, फोन केल्यानंतर सांगितलं की मुझे 50,000 बॉडी बैग चाहिए, हमारी NGO है. मुझे NGO है क्या है? नहीं, मुझे सप्लाई करना है, प्राइवेट हॉस्पिटल को देना है, यहाँ पर मुंबई में इसको सप्लाई नहीं कर पा रहे हो, तो देना है. क्या रेट है, क्या है? आप अगर बिजनेस में हो तो अलग रहेगा, लेकिन यहाँ पर तो रेट विचारला आहे. आणि मोबाईल ठेवून दिला बस एवढं. आणि पण त्यानं जे बोलला त्याचे सिम्पटम्स लगेच आम्हाला दिसायला लागले. 11 तारखेला त्यांनी मला फोन, माझं फोनवर बोलणं झालं. त्याच्यानंतर 11 तारखेला लगेच त्यानं ट्विट केलं आणि कुठला तरी 1350 रुपयाचं बिल हे केलं आणि सांगितलं की महापालिकेत घोटाळा, महापालिकेमध्ये अशी 1350ची बॅग आहे, ही 6000ला विकली जाते. औरंगाबादची वेदांत म्हणून एक कंपनी आहे, वगैरे सगळे क्लिप्स त्याने सुरू केले. मग नंतर संदर्भात त्यांनी तक्रार पण केलेली आहे, तक्रारीची कॉपी नाही. मग लगेच लक्षात आलं होतं 20,000चं जे टेंडर आहे, हे टेंडर लगेच आम्हाला समजलं की ते पेपरच्या बातम्यावरून कळालं की ते टेंडर स्टॉप. म्हणजे त्यांनी जसं जर बोला आगे आप नाही कर सकते, म्हणजे त्याची व्यूहरचना हे अगोदरपासून चालू होती. त्याचा जर समजा कदाचित आम्ही त्याची मागणी पूर्ण केली असती तर कदाचित त्यामध्ये नसतं केलं. आणि आज परिस्थिती अशी आहे की ते 13,000चं टेंडर कॅन्सल करून 3,000चं टेंडर, 3,000ची डिमांड परत महानगरपालिकेत 3,000ची महानगरपालिकेत केल्यानंतर त्यांनी जे स्पेसिफिकेशन आहे म्हणजे वेळ गेला. मला एक म्हणायचं आहे, जर 1350 रुपयाला किंवा 1500 रुपयाला जर बॉडी बाजार मिळतात तर मग ओपन टेंडर केलं होतं त्यावेळेस त्यांनी सहभाग का नाही घेतला? जर त्यांनी क्वालिटीमध्ये केलं असतं तर ती सहभाग घेतलेली बॉडी बॅग नाही सांगितलेली 1350. ती कंपनी नव्हती, त्यांना ती दाखवली दुसरीच होती. आता काय केलं, 3,000चं जे टेंडर केलेलं आहे त्या 3,000 टेंडरमध्ये आता जस्ट आम्ही बघितलं की त्याच्यामध्ये एक आमच्या याची कॉपी करणारा, आमच्याकडे पेटंट आहे, एक कॉपी तयार करणाऱ्यानं तिथे एक बॉडी बॅग दिली आहे. आणि आता आम्ही समजलं की आता एक दुसरं पण एक सिलेक्ट झालेला आहे. आता आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टेंडर घ्यायला, पण ते गुणवत्तेला डावलून त्याच्यामध्ये जे बघितलेलं आहे ते काही प्लास्टिक नाही आहे, रबर आहे. आणि त्याच्यामध्ये डबल सील्ड जे पाहिजे, ज्या पाहिजे त्या नाही आहेत. जे पॅड लावलं आहे ते आमची कॉपी केलेली आहे, नुसतं कापसाचे गोठे आठवडे खाली जमा केले जातात.
मी जस्ट पाहिले. आम्ही आता पोलीस तक्रारीनंतर इथे CPD मध्ये सुद्धा जे डेप्युटी हे आहेत कमिशनर परचेसचे त्यांच्याकडे अर्ज आम्ही देऊन सांगितले, आम्ही आमचं ऑब्जेक्शन नोंदवून आलेलो आहे. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की एखादा जर नवीन माणूस चांगल्या क्वालिटीचे वस्तू जर महानगरपालिकेला सप्लाय करतोय तर त्याच्यामध्ये घोडं घालण्याचं काम हे महानगरपालिकेमध्ये जे एस्टॅब्लिश कॉन्ट्रॅक्टर आहेत, जे वर्षानुवर्ष तिथले जे राजकीय व्यवस्था आहे त्यांना पोषण्याचं काम करतायत, त्यांना हाताशी धरून चांगल्या क्वालिटीच्या वस्तू नाकारून कमी क्वालिटीच्या वस्तू जास्त दरामध्ये विकत घेण्याचा घाट हा महानगरपालिकेमध्ये घातला जातोय. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या गोष्टीला संपूर्णपणे विरोध आहे. लोकांच्या जीवाची कुठलाही खेळ होऊ देणं हे आम्ही मान्य करणार नाही, नंबर 1. आणि याच्याच अनेक सुरक्षता सध्या महानगरपालिकेमध्ये चालू आहे. हजारो कोटी रुपयाचं पर्चेसिंग अतिशय भ्रष्टाचार पद्धतीने महानगरपालिकेमध्ये चालू आहे. आपल्याला माहित असेल बीकेसीचा जो डोम उभारला, ज्या रोमेलनी तो रोमेल इन्फ्रास्ट्रक्चर का काय बिल्डर्स रियालिटर्स त्यांनी जो डोम उभारला त्याच्यामध्ये पंखे लावलेले आणि ते भाड्याने लावलेले. 100 रुपये पर डेचं भाडं आहे. 90 दिवसाचं भाडं त्या रोमेलला ऍडव्हान्स मध्ये दिलेलं आहे. 90 दिवसाचे किती झाले हो पंख्याचे? 9,000 रुपये झाले. नवीन पंखा कितीला येतो? 1,500 2,000. बरं 9,000 रुपये देऊन पण महानगरपालिकेची मालकी नाही त्या पंख्यावर. हा त्याला पंख्याचा एक विषय. कॉट आणि मॅट्रेस ज्या परचेस केलेल्या आहेत तिथे त्याचा पर दिवसाचा भाडा 100 ते 150 रुपये. त्याचाही 90 दिवसाचा भाडा ऍडव्हान्स दिलेला आहे. आणि ते जर महानगरपालिकेने विकत घेतलं असतं तर अर्ध्या किमतीत विकत मिळालं असतं. आणि हे सगळं करत असताना कुठलंही टेंडर महानगरपालिकेने काढलं नाही. कोरोना इमर्जन्सीच्या नावावर लोकांचे लाखो रुपये भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये जी लोक इन्व्हॉल्ड आहेत त्यांची महानगरपालिकेने सखोल चौकशी करावी. हिची कुठली पेंग्विन गँग आम्ही याला पेंग्विन गँग म्हणतोय. या पेंग्विन गँग ही याच्यामध्ये कार्यरत आहे. कुठल्या कॉन्ट्रॅक्टर आज 27 लोकांचं रजिस्ट्रेशन CPD मध्ये झालं, म्हणजे सेंट्रल परचेस डिपार्टमेंट मध्ये 27 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मेडिकल इक्विपमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी. त्या 27 लोकांना कुठला अनुभव आहे? कोण महापौरांच्या ओळखीचा, कोण वरुण सरदेसाईंच्या ओळखीचा, कोण अजून अंक्याच्या ओळखीचा. अशा लोकांना गोळा करून त्यांची लिस्ट बनवून त्यांच्याकडनं लाखो रुपयाचं परचेस हे विदाउट टेंडर केलं जात आहे. हे जे लोक आहेत ज्यांची लिस्ट बनलेली आहे यांचे पॉलिटिकल कनेक्ट शोधा. कोणाशी कनेक्टेड आहे ते. आता सगळं झूठ का झूठ आणि पाणी का पाणी तिथे सच का सच सामने येईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी सामने येईल. मला असं वाटतं या सगळ्यावर आळा घालणं गरजेचं आहे. मला एक सांगा, इतके दिवस स्टँडिंग कमिटीची एकही बैठक होत नाही, एकही नगरसेवक आवाज उचलत नाही, थोबाड बंद ठेवून बसले सगळे नगरसेवक. का? कारण पर्चेसिंग चाललंय. ज्याला जे मिळायचं त्याला ते मिळतंय. त्यामुळे नगरसेवकांना पण पडली ना, आपलं येत आहे ना घरी, कशाला पाहिजे. स्टँडिंग कमिटीची बैठक का होत नाहीये? काय हे सगळे जे खरेदी होतात ते स्टँडिंग कमिटीच्या अप्रुव्हलला होत नाहीये. झूम जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर देशाची पूर्ण बैठक होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेतात, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतात, चीफ सेक्रेटरी अजय मेहता बैठक घेतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर, पण स्टँडिंग कमिटीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होत नाही. का? तर पत्रकारांना आम्ही काय खरेदी करतोय याचा पत्ता स्टँडिंग कमिटीमधनं लागू शकतो. म्हणून स्टँडिंग कमिटीची बैठक इतके दिवस होत नाही. आज 3-4 महिने झाले स्टँडिंग कमिटी आनंदरीत ठेवली, त्याची बैठकच घेतली जात नाही. आणि करोडो रुपयांचं परचेस. आता सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी निर्णय घेतला की बायोसेन्सर SD बायोसेन्सर नावाची कंपनी आहे, त्यांना 1 लाख किटचं परचेस ऑर्डर त्यांना देणार म्हणून सांगितलं.
अँटीजेनचं, अँटीबॉडीच्या टेस्टिंगचं. आज 5 ते 6 कंपनी ICMRच्या अप्रुव्हलला लाईन अप आहे. म्हणजे आठवड्याभरात त्यांचं ICMRनी अप्रुव्हल त्यांना मिळेल. आणि ते अप्रुव्हल मिळालं. आज जी 450 रुपयाला आपण किट घेतोय, जर 6 कंपन्यांना अप्रुव्हल मिळालं तर त्याच किटची किंमत 200 ते 250 रुपये होणार आहे. मग एवढा काही 1 लाख किटची ऑर्डर द्यायची गरज काय होती? बरं, ऑर्डर देता मान्यता कोण दिली? राजेश टोपे साहेबांनी. परचेस कोण करतंय? बृहन्मुंबई महानगरपालिका. एवढी अर्जन्सी असेल तर 1000 किट घ्या, आठवडाभर थांबा, त्या किटची किंमत 250 रुपये होईल. त्याच्यानंतर महानगरपालिकेला स्वस्त पडेल. पण एका दिवसात 1 लाख किट तर नाही ना टेस्ट करणार तुम्ही, टप्प्याटप्प्यानेच करणार आहात ना. मग 10,000 किटची ऑर्डर द्यायची, थांबायला पाहिजे होतं. तोच 450 रुपयाचा रेट 250 रुपयाला मिळाला असता. आज 1 लाखामध्ये जर 200 रुपये कमी झाले तर कितीचा बचत होते महानगरपालिकेची. पण या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार करायचा. आज जेवढी क्वारंटाईन सेंटर उभी केलेली आहे त्याचे अर्धे सुद्धा वेळ भरलेली आहे. फक्त तिथे कॉट, मॅट्रेस, चादरी, पंखे याची फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे. गरज कशाची होती? ICU बेडची होती. डेट कमी करायची होती. त्याच्याची उभारलं काय? क्वारंटाईन सेंटर. का? तर ते बांधायला लाखो रुपयांची खरेदी करता येईल आणि त्यातनं करोडो रुपयांचा मलिदा खाता येईल. या सगळ्या गोष्टींचा व्यवहार गेले 3 महिने सातत्याने चालू आहे. मग PPE किट असेल, मास्क. आता या मास्क मध्ये एक अशी कंडिशन ठेवली, मास्क परचेस मध्ये N95 मास्क आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये एक अशी कंडिशन दिली की ती नोएश अप्रूव्ह पाहिजे. नोएश म्हणजे ते अमेरिकन गाईडलाईन्स प्रमाणे ते अप्रूव्ह पाहिजे. जेव्हा अशी एक कंडिशन टाकायची होती तर ती तुम्ही टेंडरमध्ये टाकायला पाहिजे होती. पण जेव्हा टेंडर फ्लोट केलं तेव्हा ती कंडिशन टाकली नाही. आणि नंतर सांगितलं नाही, डॉक्टर सांगतात की आम्हाला नोएश अप्रूव्ह मास्क पाहिजे. त्यामुळे झालं काय, बाकीचे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे रद्दबदल झाले आणि फक्त विनस कंपनीला हे काम मिळालं. का? तर त्यांच्याकडे फक्त त्याचं अप्रूव्हल सर्टिफिकेट होतं. अशा पद्धतीने गोलमाल करून हे सगळे धंदे चाललेले आहेत. आणि याच्यामध्ये ते बिचारी नाव घ्यायला घाबरत आहे. विवेकानंद गुप्ता यांचा सर्वात मोठा हात आहे. त्याचप्रमाणे पेंग्विन गँग याच्यामध्ये कार्यरत आहे. या सगळ्या गँगचा तपास हा झाला पाहिजे. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. महानगरपालिकेने जेव्हापासून एपिडेमिक ऍक्ट लागू झाला आहे तेव्हापासून ज्या ज्या खरेद्या केलेल्या आहेत त्या पूर्ण खरेदीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. पूर्ण ऑडिट झालं पाहिजे. आणि ते महानगरपालिकेच्या ऑडिटरनी करून उपयोग नाही, ते बाहेरच्या व्यक्तींनी येऊन त्याचं ऑडिट केली पाहिजे अशी आमची मागणी राहील याच्यामध्ये. आणि या संपूर्ण गोष्टींचा सगळं त्यांनी जे डेड बॉडी बॅग्स बद्दल सांगितलेलं आहे, आमचं म्हणणं नाही की यांच्याकडनं विकत घ्या किंवा यांचा दर काय आहे तो तपासा किंवा काय, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ठाम मागणी राहील. आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे आरोप आहेत त्यांना त्याबद्दल सांगितलं की 15-20% इथे कोणाला द्यावे लागतील. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जे सेंट्रल परचेस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील तर राठोड असतील तर अजून कोण असतील, हे सगळे जे काय घोळ घालत आहेत या सगळ्या घोळाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी याच्यामध्ये. विवेकानंद गुप्ता कोण आहे? कोण? भाजपच्या पदाधिकारी असं डिक्लेअर केले त्यांनी. हा, त्याचे कोण असतील ते मला माझं हे म्हणणं आहे की भाजपने त्याला सांगितलंय. पण हा जो व्यक्ती कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. तसंच ही जी कुठली पेंग्विन गँग कार्यरत आहे हे सगळे कॉन्ट्रॅक्टर न बोलवून त्यांना काम देण्यामध्ये जो बिल्डर आहे ज्याला हे काम दिलेलं आहे विदाउट टेंडर BKCचं, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. कारण ते खोटं सांगतात की ते CSR मधनं दिलेलं आहे. 10 कोटी 90 लाखाचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त 90 लाख रुपये CSR मध्ये दाखवले आणि 10 कोटी महानगरपालिका केलं. त्यामुळे हे सगळा जो घोटाळेपणा आहे हा उघड करण्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद बोलवली होती. आणि जी बॅग्स आहेत त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स आहेत, त्याची स्पेसिफिकेशन चेंज झालेली आहे. कुठल्या तरी ठराविक कंत्राटदाराला काम मिळावं याच्यासाठी कोणतरी स्पेसिफिकेशन चेंज होणार असतील आणि लो क्वालिटीच्या बॅग आमचे लोक परचेस करणार असतील तर त्याला आमचा ठाम विरोध आहे. आणि या गोष्टीची शहानिशा तटस्थ व्यक्तीमार्फत झाली पाहिजे. महानगरपालिकेचा हा जो भोंगळ कारभार चाललाय, मयताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जी म्हण आहे ती जर कुठे दिसत असेल तर ती महानगरपालिकेत दिसते. त्यामुळे आमची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे की या प्रकरणाची प्रयत्न चौकशी झाली पाहिजे. नाहीतर
आज जे अधिकारी या पद्धतीने भ्रष्टाचार करतायत त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रस्त्यावर आणून चोपून काढावा लागेल. दुसरा आमच्याकडे पर्याय नाही. मग आम्हाला सांगू नका की आम्ही कायदा हातात घेतलाय. म्हणून आज ही वॉर्निंग दिलेली पत्रकार परिषद आम्ही घेतोय आणि याच्यावर सरकारने कारवाई करावी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी ही आमची मागणी आहे. मैदाच्या काळवरचं लोणी जी पेंगविन गँग खाते त्या पेंगविन गँगमध्ये कुठल्या राजकीय पक्षाचे नेते आहेत? पेंगविन कोणाचा आवडता पक्षी आहे त्याच पक्षाचे नेते. तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत कोणी थेट बोलणं झालेलं का? विवेकानंद गुप्ता वगळता प्रशासकीय अधिकारी किंवा अधिकाऱ्यांनी कोणी डिमांड काही केलेली नाही, त्यांनी निगोशिएशन केलं. म्हणजे आयुक्तांनी कॅन्सल करताना तुम्हाला म्हणजे हे प्रेझेंटेशन विचारली की तुम्ही आपण चांगली, त्यांनी कॅन्सल करताना असं म्हटलं की ते प्राइस जास्त कारण क्वालिटी चांगली, पण बीएमसीने काही क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिली होती कॅन्सल करण्याच्या अगोदर? काहीही दाखवलं, काही सांगितलं. आमचं म्हणणं आहे की प्रत्येकाला एक संधी दिली पाहिजे ना. समजा तुम्हाला तुमचं काय चुकत असेल काय असेल पण यांना मांडण्याची तर संधी द्या. कोणतरी काहीतरी आरोप करताय त्याच्या स्वार्थापोटी म्हणून तुम्ही या गोष्टी करणार हे चुकीचं. आणि आपण कसा संधी दिली होती हो त्याचं म्हणणं मांडण्याची. हे तर आपले मराठी आहे. आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही इतके वर्ष बघतोय एक पर्टिक्युलर गँग कॉन्ट्रॅक्टरची ही काम करते. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्या आधी उघड झाले. ही जी गँग आहे बाहेरच्या लोकांनी यायचं नाही, मराठी माणसांनी आतमध्ये महानगरपालिकेमध्ये यायचं नाही याच्यासाठी कार्यरत आहे. आणि त्या गँगला कोणाचा वर्ग असतंय सगळ्यांना माहिती आहे. हा खूप प्रयत्न झाला अगदी सुरुवातीपासून. माझी पहिली डिलिव्हरी दिल्यापासून पोलीस कंप्लेंट पण दिली. तुम्हाला किती टक्केवारी मागण्यात आली होती आणि तुम्ही ज्यांना नकार दिला त्यांनी तुमची कोणासोबत भेट होणार असं सांगितलं होतं का? नाही, अचानक तिथे सीपीडी मध्ये तो माणूस भेटला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी फोन केला माझ्या मॅनेजरला. मग त्याच्यानंतर जसं त्यानं सांगितलं म्हणजे जी धमकी दिली त्या पद्धतीने बरोबर झालं की मैं आपको अभी काम हम आपको काम नहीं कर सकते. त्या पद्धतीने त्यानं बरोबर अगदी ती स्टेप्स दिसत आहे. आता ते याचा बघा कुपर हॉस्पिटलला टेंडर काढलं बघा 200 बॉडी बॅग चार्ज आणि 200 त्याच्यामध्ये हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे नावच बदलून टाकले. कुठलेच नाव त्यांनी टेंडर काढले असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे काढायला पाहिजे होतं. त्यांनी नॉर्म्सच महापालिकेने चेंज केले कारण यांना कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्या स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टर असतील. मला असं वाटतं ही जी पद्धत चालू आहे महानगरपालिकेमध्ये ही चुकीची आहे. तुम्ही ओपन टेंडर काढा, ज्याला काम मिळेल त्याला मिळू द्या ना, फेअर कॉम्पिटिशन करा. पण कोणाला तरी ठराविक कंत्राटदारांना मदत करण्यासाठी म्हणून त्याचे नॉर्म चेंज करायचे या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि आतापर्यंत जे आम्ही दिलेले रेल्वे वगैरे सगळीकडे चालू आहे हा जो दर आहे हा आमचा सगळ्यात कमी दर दिलेला आहे 5,900. आणि आता जे 20,000चं जे टेंडर होतं ते आम्ही अजून कमी केलं होतं कारण जशी जशी क्वांटिटी मोठी वाढते त्या पद्धतीने आपण पण मार्केटमध्ये 10 वस्तू घेतल्या तर आपल्याला कमी भावात मिळतं ज्याला होलसेल होतं. तर आम्ही त्याच्यामध्ये दर एकदम 5,000 रुपये आणला. आणि अशा परिस्थितीमध्ये काम केलं की गुजरात इकडे तिकडे 1 लाख रुपयाचा माल आणायचा रॉ मटेरियल तरी आम्हाला 20,000 रुपये खर्च यायचा. रॉ मटेरियल सुद्धा मिळायचं. आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याकरता आम्ही औरंगाबादमध्ये 2 मंगल कार्यालय भाड्याने घेतली आणि त्या 2 मंगल कार्यालयामध्ये 40-40 लोक क्वारंटाईन केल्यासारखं त्यांनी घरी नाही जायचं कुठे जायचं नाही. तिथेच त्यांची राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यांनी बाहेर पण जायचं नाही आतमध्ये यायचं नाही असं. आणि ओरिजिनल फॅक्टरी आहे कारण आमच्या फॅक्टरीच्या बाजूला कोरोनावाले सापडले. म्हणून अशा एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये एवढा डबल खर्च करून आम्ही महानगरपालिकेला आमची मुंबई आहे म्हणून आम्ही अक्षरशः बाहेरच्या स्टेटच्या ऑर्डर्स नाकारल्या फक्त मुंबईच्या प्रेमापोटी. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10 तारखेपर्यंत 10 जूनपर्यंत आम्ही बॅगा सप्लाय करत होतो. दर आठवड्याला 500 बॅग आमच्या चालल्या होत्या. आणि त्यानंतर 11 जूनला जसं ते पेपरला हे आलेलं आहे त्यानंतर की आमचा म्हणजे मागणी थांबवली गेली कंप्लीट बॉडी बॅग परचेस करणं. आणि याच बॉडी बॅग आता म्हणजे सध्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे NGO मार्फत घेतल्या जातात आणि त्यांची क्वालिटी इतकी म्हणजे लो आहे की तिथे आम्ही पाहिलं प्रत्यक्षात KM हॉस्पिटलमध्ये जाऊन की बॉडी बॅग फाटलेली असून म्हणजे सगळी आपली बॉडी दिसत होती की अशा प्रकारच्या म्हणजे साध्या कापडाच्या त्या बॉडी बॅग होत्या. ही बॉडी बॅग आहे ही आपण पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा माळींमध्ये वापरली गेलेली ही. आणि NDFने याचे ॲप्रिशिएशन लेटर पण दिलेले आहे. आणि म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा हा वापर झाल्यानंतर आपल्या देशामध्ये पहिल्यांदा बॉडी बॅगचा उपयोग माहिती पडला. त्यानंतर मग बॉडी बॅगचा थोडा मागणी सुरू झाली. आज गेल्यामध्ये थप्पी पडलेली प्रेतांची आम्ही प्रत्यक्ष बघितलं. आम्ही शूट केलं होतं पण तिथे आमच्या हातातून काढून घेणं झालं बाहेर 2 दिवसांनी म्हणून. कोल्ड रूम फुल आहे बाहेर पण प्रेत ठेवायला जागा नाही.
आणि जर समजा ते जे वापरणारे लोक त्यांनी जर उद्या समजा आम्हाला हात लावायचा नाही, याच्यापासून करोना होतो असं जर त्यांच्या मनात आलं तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करायला पाहिजे. आज 15 दिवस झाले बॉडी बॅग कोणत्या घेतात, ज्या ती आमची एकट्याचीच बॉडी बॅग सप्लाय म्हणजे सँक्शन झाली होती 9 पैकी मागच्या वेळेला. आज 15 दिवसामध्ये एक पण बॉडी बॅग कुठल्या येतात म्हणजे आज परिस्थिती या गोष्टीचा सरकारने विचार करायची, सखोल चौकशी करावी याची जबाबदार